गेल्या भागामध्ये आपण पाहिलं की तुम्हाला बोलायचं आहे ना, मग हे बोलण्यासाठी तुम्हाला थोडंफार हे वाचन करावं लागेल. अगदी वर्तमानपत्रापासून साधी गोष्टीचे पुस्तक असतील किंवा वैचारिक पुस्तक असेल, काहीही मिळेल त्याचं वाचन करा. आता हे वाचन का करायचं? वाचनाचं बोलण्यामध्ये काय महत्त्व आहे हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे वाचनाचं बोलण्यामध्ये महत्त्व आणि आपलं बोलणं हे कधी, कुठं आणि कसं असतं नेमकं, आणि त्यानंतर मग पुढं बोलणं आणि भाषण आणि वक्तृत्व कला या सगळ्या गोष्टींचा आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. नमस्कार, मी गोपाल पाटसुपे. संकल्पवाणी या आपल्या चॅनेलमध्ये प्रभावी बोलणं कसं असावं, बोलावं तर असं, या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. खरं तर प्रत्येकाची एक इच्छाशक्ती असते. खरंच एखादा वक्ता बोलायला लागला ना, काय बोलतो मी, असं कधी बोलायचं. पण आता आपल्याला त्या टप्प्याटप्प्यानं आपण पुढे निघालो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा की आपल्याला बोलतोय, आपल्याला बोलायचं आहे. कुठं बोलतो आपण? आपलं बोलणं हे दोन प्रकारचं असतं. एक तर अनौपचारिक बोलणं असतं आणि औपचारिक बोलणं असतं. आपण कधी बोलतो, कुठं बोलतो, कुणाशी बोलतो. सगळ्यात महत्त्वाचं, आपण एकतर स्वतःशी बोलत असतो आणि इतरांशी बोलत असतो. स्वतःशी कधी बोलत असतो आपण? स्वतःशी आपण नेहमीच बोलत असतो. आपलं बोलणं स्वतःशी, स्वतःच्या मनाशी हे अगदी नेहमी काहीतरी चाललेलं असतं. आणि मग इतरांशी कधी बोलतो आपण? इतरांशी एकतर घरामध्ये बोलतो किंवा घराच्या बाहेर बोलतो. आता घरामधलं आणि घराच्या बाहेरचं जे बोलणं आहे हे सगळं अनौपचारिक बोलणं, बरं का. अनौपचारिक याचा अर्थ तिथं कुठली औपचारिकता नसते की नेमकं काय बोलायचं, कसं बोलायचं, असं काही ठरलेलं नसतं. अगदी कुणी समोर आलं की आपल्याला तो जसा बोलतो त्या पद्धतीनं आपण ते बोलत असतो. तिथं कुठली मर्यादा किंवा काय असं वेळ नसतं, लिमिट नसतं, काळ नसतं. आपण अगदी बोलत असतो, आपल्या पद्धतीनं बोलत असतो. याला अनौपचारिक बोलणं म्हणतो आपण. आणि जे औपचारिक जे बोलणं असतं ते औपचारिक बोलणं कुठं? तर चर्चासत्र असेल, परिसंवाद असेल किंवा वादविवाद असेल, जसं आपण पाठीमागे चर्चा केलेली आहे. चर्चासत्रामध्ये एखादा विषय असेल, परिसंवादातला किंवा वादविवादामध्ये एखादा विषय दिला जातो आणि त्या विषयाला एका ठराविक वेळेमध्ये समोरासमोर बसून आपल्याला मग इतरांशी एक दोन असेल किंवा एखादा असेल किंवा गट असेल, या गटामध्ये आपल्याला त्या विषयाच्या अनुषंगानं चर्चा करायची असते, बोलायचं असतं, आपलं म्हणणं पटवून द्यायचं असतं. माझं म्हणणं कसं बरोबर आहे किंवा माझा मुद्दा कसा बरोबर आहे हे आपल्याला चर्चासत्रामध्ये, परिसंवादामध्ये देखील आपल्याला जो काही आपला विषय आहे तो विषय किंवा त्या विषयाबद्दलचं माझं मत काय आहे हे आपल्याला पटवून द्यायचं असतं आणि सांगायचं असतं. वादविवादामध्ये तरी दोन गट असतात आणि या दोन गटामध्ये दिलेल्या विषयामध्ये एक बाजू आणि दुसरी बाजू, यामध्ये माझी बाजू कशी खरी आहे हे पटवून देण्यासाठी आपल्याला बोलायचं असतं. म्हणजे इथं बघा, हे बोलणं आहे बरं. खरं तर भाषण आणि वक्तृत्वामध्ये सुद्धा आपण बोलतच असतो, पण हा सूक्ष्म फरक आहे. कारण यातलं हे जे बोलणं असतं हे औपचारिक अनौपचारिक पद्धतीचं आहे. आणि हे बोलणं कसं आहे, तिथं कुठं असं हे नसतं, हावभाव म्हणा, त्यामध्ये कुठला अशा या गोष्टी इथं नसतात. या बोलण्यामध्ये हावभाव असू दे, तुमची भाषा शैली असू दे, भाषा शैलीचा प्रभाव हा पडतोच. पण या बोलण्यामध्ये चर्चासत्र, परिसंवाद किंवा वादविवाद या औपचारिक बोलण्यामध्ये मात्र सगळ्यात महत्त्वाचं काय ठरत असेल तर तो आपला अभ्यास आणि आपण आपली मुद्दे कशी मांडतो, अर्थात मांडणी. पण एकंदरीत बोलणं हा विषय हा आपल्या नैसर्गिक दृष्ट्या बाहेर आला पाहिजे. जे औपचारिक आहे किंवा अनौपचारिक जे आता आपण बोलतोय किंवा चर्चा करतोय ते. पण याही पलीकडे ज्या वेळेला आपण भाषण आणि वक्तृत्वाची चर्चा करणार आहोत ना, एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो की बोलायचं असू दे, ज्याला आपण संवाद म्हणतो, कम्युनिकेशन म्हणतो, किंवा भाषण करायचं असू दे, या सगळ्यासाठी तीन गोष्टी मात्र आपल्याला फार महत्त्वाच्या आहेत. आणि तीन गोष्टींवर तर आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. सगळ्यात पहिली जी आपण चर्चा करतोय, अभ्यासाची. वाचा, अभ्यास करा. आपला जर अभ्यास असेल, दुसरी गोष्ट कोणती असेल तर आपलं धाडस. हो, मी जो अभ्यास केलेला आहे, जे माझ्या मनामध्ये आहे ते व्यक्त करण्यासाठी माझं धाडस झालं पाहिजे. मी बोलणार आहे, भले माझं बरोबर आहे किंवा चूक आहे हा विषय नंतरचा आहे, पण मी बोलणार. हा जेव्हा विश्वास स्वतःमध्ये निर्माण होतो तेव्हा आपण खऱ्या अर्थानं भाषण करायला शिकणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळं एक तर आपला अभ्यास पाहिजे, दुसरी गोष्ट आपलं धाडस पाहिजे, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे आपला सराव, आपलं प्रॅक्टिस. सरावाशिवाय कुठली गोष्ट जमत. एखाद्या ठिकाणी आपल्याला संधी मिळाली, बोललो मी म्हणजे झालं असं नाही. जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं आपण बोलायला शिकलं पाहिजे, व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे.
समजा अगदी आपण घरामध्ये बोलतो किंवा मित्रांमध्ये बोलतो, समाजामध्ये कुठेही बोलतो, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जिथं संधी मिळेल अगदी हात बांधून गप्प बसून आपण व्यक्त होऊ शकत नाही, आपलं भाषण कला ही सुधारू शकत नाही. बोलायचं, आपला जो मुद्दा मनात आलाय ना तो मांडायचा, व्यक्त व्हायचा. यातून काय होतं की आपला सराव होतो आणि सरावामुळं एक परफेक्शन येत जातं आणि मग त्यातले बारकावे आपल्याला समजत जातात. कारण वक्तृत्व कला किंवा भाषण कला ही अशी कला आहे की यात इतके बारकावे आहेत बरं का, की जेवढं तुम्ही खोलात जाईल तेवढं तुम्हाला ते देत जातं. आणि या खोलामध्ये आपण हळूहळू जाणारच आहोत, पण तत्पूर्वी अगदी बेस किंवा आपलं प्लॅनिंग काय आहे हे समजून घ्या. की बोलण्यासाठी किंवा वक्तृत्वासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल, तुम्हाला स्वतःच्या मनाची तयारी करावी लागेल, म्हणजे धाडस करावं लागेल, आणि तिसरी गोष्ट म्हणजे सराव करावा लागेल. या 3 गोष्टी जर एक मुठीनं आपण करायचं ठरवलं तर बोलणं अवघड नाही, भाषण करणं अवघड नाही. त्यामुळं मग भाषण कसं किंवा भाषणाचे नियम कोणते या मुद्द्यांच्याकडे आपण इथून पुढे जाणार आहोत.